मित्रांनो नमस्कार. नव्या कोऱ्या करकरीत अशा सुंदर एपिसोड आम्ही नवरा बायकोमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. जसं या एपिसोडची किंवा ही नवीन मालिका सुरू होतीये याची जाहिरात केली, ऑफिसमध्ये फोन, व्हॉट्सअप, केव्हा आहे, किती वाजता आहे, आज किती वाजता सुरू होणार आहे. खूप याच्या बाबतीत लोकांना आनंद वाटला की एक वेगळा काहीतरी अजून एक प्रोग्राम मकरन सर आपल्या उत्तम वैवाहिक जीवनासाठी देत आहेत. होय खरंच मी हा एपिसोड म्हणजे आता हा जो दर शुक्रवारी येणार आहे ना, तो तुम्हाला मनापासून आवडेल आणि मी खरंच सांगतो लाखो ग्रुपवरती तुम्ही स्वतः एपिसोड शेअर करणार आहे. कारण त्याचा मूळ उद्देश असा आहे की तुमच्या घरातील तुमच्या नवरा बायकोंचं वैवाहिक जीवन सुंदर, उत्तम आणि चांगलं जावं यासाठी बहुमोल टिप्स, महत्त्वाचे मोफत सल्ले आणि प्रॉब्लेमवरचे महत्त्वाचे सोल्युशन्स आणि उपाययोजना या दर शुक्रवारच्या एपिसोडमधनं तुम्हाला मिळणार आहेत. मला याची कल्पना कशी सुचली हे मी तुम्हाला सांगतो. त्याआधी गणेशाचं वंदन करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिला एपिसोड आहे. गणपती बाप्पाचं नाव घेतलं पाहिजे. माझ्याकडे कुंडली कन्सल्टिंग, वास्तू व्हिजिट आणि मी गेल्या 24-25 वर्षापासून कन्सल्टंट आहे. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता असं लक्षात आलं की नवरा बायकोंचे प्रॉब्लेम हेच जगातील सर्वात मोठे प्रॉब्लेम आहेत आणि याच्यावरतीच आपण काम केलं पाहिजे. कारण घरातील नवरा बायको सुखी तर घरातलं सगळं काही सुखी. कारण घरातील नवरा बायको हेच सर्वात महत्त्वाचा दुवा आहे घराचा आणि घराचा आधारस्तंभ आहे. तुम्ही नवरा बायको कोण आहेत हे आधी मी तुम्हाला समजून सांगतो. हे बेसिक लक्षात घ्या. कारण तुम्ही नवरा बायको म्हणजे एक मोठी जबाबदारी आहात. कोणती? देशाची आणि तुमच्या कुटुंबाची आणि या सृष्टीची. तुम्ही म्हणाल असं कसं, काय जबाबदारी आमची? तुमची जबाबदारी काय आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो. तुमची जबाबदारी अशी आहे की तुम्ही या घराचे महत्त्वाचे घटक आहात. कारण या सृष्टीचे कसे काय तर लक्षात घ्या, तुम्ही अपत्याला जन्म देताय म्हणजे निसर्गाची जी एक साखळी आहे ती तुम्ही मेंटेन करताय. या भारताला एक सुजाण नागरिक तुम्ही जन्म देताय, वाढवताय, पालनपोषण करताय, संस्कार करताय आणि त्यांना उत्तम शिक्षण देताय आणि पुढे त्यांचं लग्न करून पुन्हा त्यांच्या अपत्यांचाही सांभाळ म्हणजे नातवंडांचाही सांभाळ करणे इथपर्यंतची सगळी जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पार पाडताय. म्हणजे तुम्ही अतिशय महत्त्वाचे आहात, तुम्ही अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहात. लक्षात घ्या, आता तुम्ही अपत्यांना जन्मच नाही दिला, तुम्ही संसारच तुमचा व्यवस्थित नाही केला, तुम्ही लग्नच नाही केली तर या सृष्टीवर जीव कसे काय तयार होणार आणि ही सृष्टी सजीव कशी राहणार? अहो, त्या वाळवंटात माणूस काय साधं हिरवं झाडसुद्धा नसतं. कसं दिसतं ते रखरखीत वाळवंट. आणि तेच एखाद्या गावात जा, मस्त मुलं बागडतायत, छानपैकी घरामध्ये स्वयंपाकाचा आवाज येतोय, सुवास येतोय, अनेक गोष्टी अशा सगळ्या चालू आहेत की जिथे सजीवपणा दिसतो. मग मला सांगा, वाळवंट बरं का आपलं छोटंसं गाव बरं किंवा छोटंसं शहर बरं? मग कुणामुळे? अरे नवरा बायको तुमच्यामुळे म्हणजे तुमच्यामुळेच आहे. कारण तुम्ही दोघं एकत्र आहात, राहताय आणि पुढेही राहणार आहात. तुमच्यामुळे सृष्टी चालती आहे, तुमच्यामुळे हे जग चालू आहे, तुमच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत पण तुम्हाला त्याची व्हॅल्यूच नाही आहे. तुम्ही अडकून बसलाय. कशामध्ये? स्वतःच्या इगोमध्ये. मी आहे म्हणूनच टिकले, मी कमवतो म्हणून घर चाललेलं आहे, माझ्यामुळे असं, तुझ्यामुळे असं, यात आपण अडकून बसलो आहे. आणि हे सगळं माइंड टेंडन्सी आणि हा सगळा जो की ब्रेन पॅटर्न आपला चुकीचा निर्माण झाला आहे
नवरा बायकोंचा तो मोडून काढण्याचा आणि सुंदर तुमचं वैवाहिक जीवन पुढं जाण्यासाठी हा छान एपिसोड मी करतोय. आणि आजचा एपिसोड फक्त इंट्रोडक्टरी आहे, ओनली इंट्रोडक्शन आहे. म्हणजे एपिसोडमध्ये दर शुक्रवारी तुम्हाला काय काय मिळणार आहे याची फक्त आज अनुक्रमाणिका मी वाचतोय. आपला प्रॉब्लेम होतोय काय माहिती आहे का? आपल्याला व्हॅल्यूच माहीत नाही, आपली खरी ताकद माहीत नाही, नवरा बायकोंची एकत्रित शक्ती आपल्याला माहीत नाही. अरे तुम्ही एक जीव जन्माला घालताय, एक जीव. तुम्हाला काय किरकोळ वाटलं का नवरा बायको म्हणजे? झालं शिक्षण झालं, आईवडिलांनी नोकरीला लावलं, तुम्ही स्वतः नोकरीला लागला, आईवडिलांनी नोकरीला लावलं, मग स्थळ बघितलं, लग्न झालं की मग काय झालं, संसार सुरू झाला, अपत्य सुरू झाली आणि मग त्या अपत्याचं पालन पोषण सुरू झालं, इकडं नोकरी सुरू झाली, इकडं हिची नोकरी सुरू झाली, मुलं मोठी होतात. तुम्हाला हे किरकोळ वाटतंय, तुम्ही जबरदस्त जबाबदारी पार पडताय. अरे ती जी घरातली आई आहे ना, आई म्हणजे जी बायको आहे ना, ती घरातली लक्ष्मी आहे, तिच्यामध्ये जबरदस्त ताकद आहे. हा जो जीव माझा आणि तुमचा जो या जगाला दिसतोय ना, अरे त्या लक्ष्मीमुळे, त्या बायको नावाच्या होम मिनिस्टरमुळे आहे. हे बेसिक तुम्ही लक्षात घ्या. आणि तो जो बाबा रात्रंदिवस कुटुंबाचं चांगलं करण्यासाठी झगडतोय ना, त्याचंही त्याच्यामध्ये तेवढंच श्रेय आहे. त्यामुळे तो कधीच म्हणत नाही मी आहे म्हणून सगळं टिकलंय. जगातलं कॉमन वाक्य आहे. माझ्याही घरात, तुमच्याही घरात, शेजारी पाजारी सगळीकडे हे वाक्य चालू आहे. त्यामुळे वाक्याची मजा ही तर पुढे पुढे भरपूर येणार आहे. एपिसोड हा असा इतके जबरदस्त होणार आहेत की तुम्ही लाखो लोकांना फॉरवर्ड करणार आहेत. लक्षात घ्या, आम्ही नवरा बायको या एपिसोडमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या उत्तम वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने सुंदर काही असं मटेरियल मिळणार आहे. उपाययोजना, टिप्स आणि महत्त्वाचे सुंदर रोजच्या महत्त्वाचे तुम्हाला सल्लेसुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे ते वापर करायला सुरुवात करा. पण मी आजचा दिवस तुम्हाला थोडीशी अक्कल शिकवतोय. कशाची? नवरा बायकोंची व्हॅल्यू. नवरा बायकोची व्हॅल्यू आपल्याला समजली नाही, त्यामुळे काय होतं, घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. नवरा बायको एकमेकांना समजून घेत नाहीत, हे एकमेकांची व्हॅल्यू न समजल्यामुळे. अरे पहिली गोष्ट, जो आत्महत्या करतो त्या माणसाला जोड्याने मारावं वाटतं, विचार करतो त्यालाही जोड्याने मारावं वाटतं. हा काही नरजन्म जो आहे तो उगाच आलेला आहे काय? अरे त्या आईनी 9 महिने पोटात वाढवलंय तुला आणि पुढे तुला 25 वर्ष सांभाळ केलाय, तळ हाताच्या फोडासारखं. असं काय आत्महत्या करायला? नाही. लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीमध्ये टोकाचे निर्णय घेणे म्हणजे तुम्ही शंड आहात, तुम्ही हारलेला आहात आणि तुमच्यात कुठलीही ताकद नाही. त्यामुळे कुठलाही टोकाचा निर्णय घेणे म्हणजे तुम्ही जिंकला नाही, तुम्ही हारला. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या घराची जी कुटुंब व्यवस्था आहे ती भक्कम करण्यासाठी आपल्याला हे नवरा बायको पहिल्यांदा भक्कम करायचे, हे लक्षात ठेवा. हे माझं अभियान या एपिसोडपासून मी मुद्दामून सुरू केलं आहे. अहो 60 एपिसोड झालेत. प्रश्न तुमचे, उत्तर मकरंद सरांचे. अख्ख्या भारतामध्ये वास्तुविश्वामध्ये कोणीही 60 एपिसोड प्रश्न उत्तरावरचे यूट्यूबवरती पूर्ण केलेले मला दाखवा तुम्ही. मकरंद सरदेशमुखांनी तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या शुभेच्छेमुळे पूर्ण झाले. म्हणून म्हणलं आता काहीतरी वेगळं आणि स्पेशल आपण देऊयात. म्हणून मित्रांनो हा एपिसोड तुमच्यासाठी मी आता आणलेला आहे. आता बेसिक लक्षात घ्या की हे कशावरनं कळलं, कारण मी मित्रांनो इतके वर्ष कन्सल्टिंग करतो आहे. रोज पत्रिकेमधून लक्षात येतं की नवरा माझं ऐकत नाही,
बायको मनासारखी वागत नाही, लग्न झालंय, सासूचा त्रास आहे, मला नवरा ॲक्सेप्ट करत नाही आहे, नांदवायला नेत नाही आहे, जवळीक साधत नाही आहे, मी प्रयत्न करते. नवरा म्हणतो की त्या बायकोचं फक्त व्हॉट्सअपवर लक्ष आहे, मित्रमैत्रिणींमध्ये आहे, माझ्याकडे लक्ष देत नाही. एक नवरा म्हणतो की माझ्या बायकोचं मुलांकडे लक्ष आहे, माझ्याकडे लक्ष नाही आहे, त्यामुळे माझं लक्ष बाहेर जात आहे. बायको म्हणते की हा माझा नवरा आई 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 एवढंच करतो, बायको बायको कधी करणार सर. मुलं म्हणतात बाबा आम्हाला वेळ देत नाहीत, सारखे मित्रांबरोबर पार्ट्या करत असतात आणि घरी आली की मोबाईल बघत बसतात. नवरा बायकोंचे हेही प्रश्न आहेत की आमच्या घरामध्ये सगळेजण मोबाईल घेऊन बसतात आणि सगळ्यांची तोंड एकमेकांकडे आणि एकत्रित जेवायला बसलो की डायनिंग टेबलवर वाद होतात. असे विविध प्रकारच्या समस्या मित्रांनो गेले 25 वर्ष माझ्याकडे सगळे लेखी केस स्टडी आहे. यावरून मी ठरवलं की अरे म्हणलं आता आपण काय करायचं आहे, तर ही कुटुंब व्यवस्था भक्कम करण्यासाठी हा एपिसोड सुरू केलेला आहे, आम्ही नवरा बायको. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं आहे ना, तर तुमच्यातले नवरा बायको नावाचे जे एक पॉवर पॉईंट्स आहेत ना, ते तुम्ही स्ट्रॉंग करायचे आणि ते पॉवर पॉईंट तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे दर शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान जो येणारा एपिसोड आहे तो बघत चला. यातल्या छोटे छोटे उपाययोजना, काही गमतीदार किस्से याद्वारे मस्त रंगत जाणार आहे. त्यामुळे हे बेसिक लक्षात ठेवा की हा एपिसोड स्पेशली घरातल्या कुटुंबकर्त्यांसाठी आहे. मला आजी आजोबांचेही फोन आले, मला अक्षरशः अनेक लोकांचे फोन आले की सर हे तुम्ही भारी विषय निवडला आहे, खूप भारी विषय निवडला आहे. कारण मी विचार नेहमी करतो की कुटुंब चालतं कुणामुळे, पैशामुळे नाही, या नवरा बायकोंमुळे चालतं. हा देश कुणामुळे चालतोय, या नवरा बायकोंमुळे चालतोय. ह्या घराची जी कुटुंब व्यवस्था आहे ती कुणामुळे चालते, या नवरा बायकोमुळे चालते. या देशाची जी घडी बसली जाते ती नवरा बायको पळतायत, काम करतायत, कुटुंब सांभाळतायत आणि उरलेल्या कमाईतनं टॅक्स भरतायत. कुटुंबाचं जी जबाबदारी त्याच्यासहित देशाचीही जबाबदारी पार पडतात. लक्षात घ्या, संसार करणं सोपं नाही आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. कशाला म्हणलंय? संसार हा सोपा नाही आहे आणि तेवढा अवघडही नाही आहे. अरे आपले वाईट विचार संसार अवघड करतात, बाकी सगळं सोपं आहे. आपल्या आजी आजोबांनी संसार नाही केला, आपल्या आईवडिलांनी संसार नाही केला, आपल्या काका काकूंनी संसार नाही केला. कुठं पत्रिका बघितली होती मला सांगा, कुठं पत्रिका जुळवली होती, कुठं मोठमोठे दागिने घातले होते, कुठं काय आणाभाका घेतल्या होत्या. आईवडिलांनी सांगितलं तसं केलं, संसार सुखाचा झाला. याच्या मागे गेम काय माहिती आहे का? आपली आजी कुठं MA BEd MT शिमटी काय जे सगळे आत्ताचे सगळे हायटेक डिग्रीज आहेत, कुठं आजी आजोबा होते? अहो पितळेच्या मस्त पाटल्या होत्या, कमरेला जाड मस्त चांदीचा कंबरपट्टा होता. आपला आजा बघा, आपले आजोबा बघा, दणकट, शिक्षण नाही पण माइंडसेट जबरदस्त. एकच विषय होता, संसार टिकवायचा आहे, संसार टिकवायचा, वंशावळ पुढं न्यायची आहे. आलं लक्षात? हा माइंडसेट तुम्ही आता ह्या पैशामुळे, तुमच्या अतिशिक्षणामुळे आणि नको त्या निगेटिव्ह विचारांमुळे तुमच्या संसाराचा जो आहे तो खेळखंडोबा होण्याची सुरुवात झालेली आहे आणि ते वाचवायचं आहे. म्हणूनच मी हा एपिसोड दर शुक्रवारी तुमच्यासाठी सादर करतोय. पहिली गोष्ट सांगतो, ज्यांना रील्स बघायची सवय झाली आहे आणि थोडक्यात बोला, थोडक्यात सांगा, बाबांनो मी तुमच्या घरातला एक कुटुंबकर्ता, कुटुंबातील एक मोठा व्यक्ती, भाऊ म्हणा, तुम्ही काही म्हणा, मित्र म्हणा किंवा तुमच्या घरातलं तुमचं गुरु म्हणा, मी सविस्तर सगळं समजून सांगणारा व्यक्ती आहे.
त्यामुळे ज्यांना रील्स बघायचं आहे त्याने अजिबात माझा एपिसोड बघू ना, ते रील्स बघा आणि डोक्याचा भुगा करा आणि मेंदूचा भुगा करा. रील्स बघून बघून लोकांना चक्कर येतात, चष्म्याचे नंबर वाढतात, पण माझे एपिसोड बघून आयुष्यात आनंद आणि आनंद मिळतो आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की आपली संस्कृती आपण टिकवायची आहे. आपल्या संस्कृतीमधूनच आपल्याला सगळ्या गोष्टींचा उत्तम आनंद घ्यायचा आहे आणि नवरा बायकोच्या बाबतीमध्ये जे जे काही छान करता येईल हे आपल्याला नक्की करायचं आहे. लक्षात ठेवा, मी एक गॅरंटी देऊन सांगतो, जसजसं तुम्ही हे एपिसोड बघायला चालू कराल तसतसं तुमच्या नवरा बायकोतली भांडणं कमी होतील. नवरा बायकोमध्ये बॉन्डिंग यायला सुरुवात होऊन जाईल. नवरा कधीच बायकोच्या बाबतीत वाईट बोलणार नाही आणि बायकोसुद्धा नवऱ्याच्या बाबतीत वाईट बोलणार नाही. एक आदर्श सुंदर जोडपं म्हणून तुमच्या आजूबाजूची लोक तुम्हाला म्हणायला लागतील, जर तुम्ही या एपिसोड कंटिन्यू पाहिले, फॉरवर्ड केले, लोकांपर्यंत पोचवले आणि त्याचा अप्लाय केला तर. कारण लक्षात ठेवा, औषध देणारा डॉक्टर आहे, गोळी तुम्ही घ्यायची का नाही ठरवा. त्यामुळे यामध्ये आपल्याला वास्तूचे, कुंडलीचे उपाय हे सगळे विषयासाठी वेगळा एपिसोड आहे, पण इथे तुम्हाला पूर्ण तुमचं ब्रेन जे आहे ते पूर्ण बेस्ट ऑफ बेस्ट डेव्हलप केलं जाणार आहे उत्तम कुटुंबासाठी आणि उत्तम नवरा बायको होण्यासाठी. त्यामुळे आता तयार राहा, पुढच्या शुक्रवारी एपिसोडला आता सुरुवात होती आहे. त्यामुळे विषय कसा वाटला, सादरीकरण कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये ठेवा. आपल्याला 10 ते 12 मिनिटाच्या पेक्षा जास्त व्हिडिओ करता येत नाही, तो बोर होऊ शकतो आणि यूट्यूबचे पण रेस्ट्रिक्शन येतात. त्यामुळे मित्रांनो, आता आम्ही नवरा बायको या एपिसोडला कनेक्ट राहा आणि एपिसोड जगभरात सगळीकडे पाठवा. लक्षात ठेवा, मकरंद सरदेशमुखांची गॅरंटी आहे, नवरा बायकोंचे संबंध अतिशय चांगले होतील. घटस्फोट नावाच्या राक्षसाला आपण जाळून टाकायचं आहे, कारण आपलं कुटुंब हेच एक देशाचा भक्कम कणा आहे आणि तुम्ही नवरा बायकोंची व्हॅल्यू काय आहे हे तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये मी समजून सांगणार आहे. जीवन आपण चांगलं जगण्यासाठी आलेलो आहे, जीवनाची माती करण्यासाठी नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आता नवरा बायकोंमध्ये अतिशय सुंदरपैकी एक गोडवा आणणारा सुंदर हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. परमेश्वर कृपेने तुम्ही सगळ्यांनी मला शुभेच्छा द्या. एपिसोड असेच कायम सुरू राहणार आहे. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु आणि शुभ आशीर्वाद.